मध्ये तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंकज पाटील. पंकज पाटीलला पाहिलं जाईल सेमीफायनलचा हा दुसरा मुकाबला. पहिला चेंडू क्रॉस बॅटने खेळला. इथे मात्र पहा काही जबरदस्त फटका. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला मात्र रिलीज केलं. इथे मात्र चेंडू बॅट मधून निघून जातोय. सरळ सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. तर पहिला चेंडू खेळला. नक्कीच पार्थ ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय पंकजच्या विरोधात. क्या बात आहे. जबरदस्त हिट. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. धन्यवाद. खूप चांगल्या पद्धतीने मात्र हा चेंडू जो पहिला षटकारासाठी फेकला गेला. पार्थ मोरे आता मात्र नक्कीच ब्रँड आहे शिरगाव गावचा. पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये उतरलंय. नाव कोरलं गेलंय आपलं पालघर जिल्ह्यामध्ये. खूप चांगल्या पद्धतीने बॅटर म्हणून ओळखला जातोय आणि तेच मात्र दर्शवतोय. या मॅच मध्ये जर पाहिलं तर 2 चेंडू आतापर्यंत खेळलाय आणि या 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा जमवतोय. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळते. पंकज पाटील म्हणजेच पालनच्या विरोधात ही बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र आपण पाहतोय पुण्याचे एकदा. ओहो सुरेख चेंडू आहे. कोलर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. कौस्तुभ चेंडूवर येतोय. चेंडूला पकडला जाईल. रन्स मात्र मिळेल 1. या एकेरी धावाने आता मात्र डबल 1. 11 धावा. 3 चेंडू आतापर्यंत खेळलाय. सुरुवात चांगली केली आहे आणि जसं आपण पाहतोय टॉप टीम आपल्याला पाहायला मिळते तसंच खेळाचा दर्जा जर आहे तो मात्र उंचावलेला आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय फुलटो चेंडू आहे. नो चक्रा. इथे मात्र इशारा येतोय पंचांकडून. रन्स मात्र मिळेल 1. 1+1 नोवर 1 धाव. असे 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बरोबर आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 13 धावा. 13 धावा आपण पाहतोय. नोचा इशारा होता म्हणजेच येणारा चेंडू जर पाहिला तर यापुढील चेंडू नक्कीच पंच दर्शवतील. पंच मात्र या ठिकाणी नक्कीच फलंदाजाला दर्शवत आहेत की येणारा चेंडू फ्री हिट आहे. फ्री हिटचा चेंडू खेळावा लागेल. बघूया कशा पद्धतीचे हा चेंडू खेळेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू. इथे मात्र पाहतोय रनआउटचा चान्स होता. 2 चेंडू 2 बीमर एकाच ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 बीमर चेंडू एका ओव्हर मध्ये आपण वापरू शकणार नाहीये हे मात्र पाहिलं जात आहे. आता मात्र ओव्हर तुम्हाला चेंज करावी लागेल. ज्या पद्धतीने पाहिला होता कमरेच्या वर चेंडू आपण पाहतोय आणि तो बिम्मर चेंडू म्हणून ओळखला जातोय तेच आपल्याला पाहायला मिळालं. बिम्मर चेंडू आला आणि इथून मात्र जर पाहिलं तर पंकज पाटील या इनिंग मध्ये ओव्हर करू शकणार नाहीये. चला पंचांवर प्रेशर करू नका. पंचांवर प्रेशर करू नका. संपार नो आहे. इस कमिटी या जरा.
चला जे काही डिसिजन असेल घ्या लवकरात लवकर, कारण आपल्याला टाइम नाही आहे. प्लीज 15 मिनिटं वेस्ट गेल्यात. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. जो काही डिसिजन आहे अंपायर मात्र दर्शवतील. प्लीज
चला मॅच स्टार्ट करायचे. आपण मॅच स्टार्ट करणार आहोत. गोलंदाज मात्र इथे पाहायला मिळेल पंकज पाटील या इनिंग मध्ये जर पाहिलं तर ओव्हर करू शकणार नाही आहेत. 2 भीमर चेंडू हाताळले, डिस्कस झाला आणि त्यानंतर जे निर्णय आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर चला जीत आपण लगेचच चेंडू फेकायचा आहे. फ्री हिट ऑन असेल, नक्कीच पंच दर्शवतील फ्री हिट ऑन आहे. 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत फेकून आणि 15 धावा स्कोरबोर्डवर लागले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय शशांक पाहायला मिळेल फलंदाजी मार्कवर सज्ज आहे. जीतचा हा चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र पाहतोय जीतच्या वर अटॅक केला जातोय. चेंडू पार्किंग झोन मध्ये पाठवतोय. येतोय षटकार. धन्यवाद. जीतवर देखील हल्ला चढवला जातोय. या आधी पाहिलं तर पंकज पाटीलवर हल्ला चढवला होता. आता मात्र जीत पुन्हा एकदा कमबॅक करेल का ते हो. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम शशांकच्या विरोधात हा चेंडू फेकला गेला. चेंडू जर पाहिला तर आपण पाहतोय आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे. रिप्लेस गोलंदाज म्हणून आपण जीतला आणलाय. पंकज पाटील 2 भीमर चेंडू हाताळले आणि त्यानंतर नियमानुसार गोलंदाजी करू शकणार नाही या इनिंग मध्ये, हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र पाहतोय शशांक सोडणार नाही. चेंडू मात्र निघून जाईल 6 धावांसाठी. येतोय षटकार. शशांकचे जर बॅट मधून रन्स पाहिले तर 102 धावा शशांकच्या बॅट मधून होत आहेत. खूपच चांगली जबरदस्त या पूर्ण टुर्नामेंट मधल्या या धावा मोजल्या जात आहेत. ओव्हर मात्र कंप्लीट झाल्या आहेत. या ओव्हर मध्ये एकूण धावांचा विचार केला तर तब्बल 27 धावा घेतल्या गेल्या आहेत. पार्थचा जर विचार केला, पार्थ मोरे या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंतची फलंदाजी पाहिली तर 108 धावांनी हायएस्ट स्कोरर म्हणून पाहायला मिळतंय ऍज अ बॅटर. खूप चांगल्या पद्धतीने मात्र फलंदाजी केलंय. अटॅकिंग फलंदाजी मात्र पार्थ आणि शशांकच्या माध्यमातून आपण पाहिली. आता मात्र अनिकेत राऊत येईल गोलंदाजी मार्कवर. हे बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने अनिकेत आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पार्थ मोरे आणि शशांक हे 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. अनिकेत असेल पहिला चेंडू हाताळण्यासाठी. वी स्पोर्ट्स इथे मात्र आपण पाहतोय याच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलं गेलंय. इथे मात्र पहा अनिकेत वर देखील हल्ला चढवण्याचं काम करतोय. चेंडू निघून जाईल रुपेशच्या डोक्यावरून सरळ सीमारेषे पार. चौकार. येतोय चौकार. तर गोलंदाज पाहिलं तर मुख्य गोलंदाज आहे अनिकेत. पहिल्या चेंडूवर त्याला हल्ला चढवला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने प्लाय होईल. 31 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. हिथून जर पाहिलं तर पार्थ ज्या पद्धतीने खेळलाय या टुर्नामेंट मध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग दाखवले. अनिकेत राऊत पुण्याचे एकदा. चांगला चेंडू आहे. इथे मात्र सन्मानदायक खेळलाय. अटॅक दाखवलं नाही या चेंडूवर. जाणीव आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू होता, खाली राहिला थोडासा आणि त्यावर मात्र 1 धाव पळून काढली. या एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा आतापर्यंत. शशांक आणि पार्थ नक्कीच जी जोडी आहे मागच्या मॅच मध्ये देखील तब्बल 85 धावांची पार्टनरशिप त्यांनी केली होती. आता मात्र तीच पार्टनरशिप पुन्हा पाहायला मिळेल का? फुलटो चेंडू आहे. लोअर फुलटो चेंडू इथे मात्र खेळला जातोय. तन्मय त्या ठिकाणी चेंडूला थोडस पकडण्यामध्ये असमर्थ झाला.
सिंगल रन्स मिळेल. या सिंगल रनच्या जोरावर धावसंख्या 1 ने वाढेल. 33 धावा. 33 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय. पहिला चौकार, तदनंतर 2 सिंगल रन्स आलेले आपल्याला पाहायला मिळाल्या. इथून मात्र जो संघ जिंकेल तो सरळ फायनल मध्ये प्रवेश करेल. इथे चुकी केले कौस्तुभ. क्या बात है. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तर 5 वेळा अटेम्प्ट करतोय चेंडूला. मात्र चेंडू पहा ज्या पद्धतीने जमिनीवर पडला गेला. खूप उत्सुकता लागली होती प्रेक्षकांना की चेंडू पकडेल की काय, पकडेल की काय, आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय चेंडू मात्र खाली पडला गेला. जीवनदान दिले जाते या ठिकाणी. मात्र प्रयत्न खूप चांगले होते कौस्तुभचे. ओहो, स्लोवर डिलिव्हरी केल्याय. इथे मात्र आपण पाहतोय पार्कच्या विरोधात गोलंदाजी करताना लेग बाईच्या रूपाने ही रन्स कंप्लीट केली जाईल. चेंडूची संख्या जर पाहिली तर आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले आहेत. दुसरं षटक पॉवर प्लेचं आहे आणि गोलंदाजी करताना पहिलं षटक खरोखर महाग होतं, जे 27 धावांचं होतं, ज्यामध्ये षटकारांची संख्या पाहिली तर 3 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू षटकातील शशांक आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने खेळेल. आज चेंडू जर पाहिला तर हलक्या हाताने खेळायचा होता, रिस्क घ्यायची नव्हती, तेच मात्र दर्शवलं शशांक यांनी. चेंडू जर पाहिला तर सोडून दिला, सरळ पंकज पाटीलच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. ओव्हरची होईल समाप्ती. या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर एकंदरीत 7 धावा खर्च केल्या गेल्या. तब्बल धावा जर पाहिल्या स्कोरबोर्डवर तर 34 धावा. एक गडी कुठलाही बाद झाले नाही आणि सुरेख रीतीने रन्स या ठिकाणी जमवलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इस धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्ड वर तर आतापर्यंत आपण पाहतोय 34 धावा स्कोरबोर्ड वर आहेत. गोलंदाजी मार्क वर जीत येतोय. पुढचे एकदा 3 चेंडू हाताळण्यासाठी जीत आला होता. 3 चेंडू मध्ये तब्बल जर पाहिलं तर 12 धावा खर्च केल्या होत्या जीतने. पुढचे एकदा जीतला आणला जातोय. इथे मात्र पाहतोय आपण मिड ऑफचा खेळाडू थोडस वरती येतोय. नक्कीच लॉंग ऑन मधून मिड ऑफला जाताना पाहायला मिळाला कौस्तुभ याला. एक क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर काऊ कॉर्नर रिजन मध्ये आहे. पंकज पाटील यांना आपण पाहू शकतायत लॉंग ऑन मध्ये. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक. फटका चांगला आहे. इथे मात्र वेगाने येतोय. 22 चेंडूवर येईल. चेंडूला मात्र फील्ड केला जातोय. चेंडू पकडतोय तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. इथून मात्र पाहिलं तर 2 बॅटल ज्या पद्धतीने खेळल्यात आतापर्यंत खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड केले. धावांची संख्या जर पाहिली तर 35 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. थोडस क्षेत्ररक्षण मध्ये पुन्हा एकदा चेंजेस होईल आणि शशांक चेंडूला खेळेल. फटका तर चांगला आहे. कौस्तुभ कडे एक चान्स मात्र नाही. थोडस शरीरापासून दूर पडला. चेंडूला मात्र 1 बाउन्स फील्ड केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 37 धावा स्कोरबोर्डवर आहेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आता हाताळतोय. मागचे 3 चेंडू फेकले होते. 3 चेंडूवर अटॅक केला गेला होता. फ्री हिटच्या चेंडूवर देखील षटकार मारला होता आणि तदनंतर पाहिलं तर हा षटक हाताळताना आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय. ही देखील फटका पाहिला ऑनसाइड रिजन मध्ये. गॅप शोधलाय दोघांच्या मधून. भावेश आणि पंकज पाटील च्या मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार.
धावांची संख्या पाहिली तर इथे मात्र आपण पाहतोय 41 रन्स 41 धावा आतापर्यंत जमावले जात आहेत. हा देखील फटका सुरेख आहे पंकजच्या डोक्यावरून. हो हो क्या बात आहे. हा जो कॅच पाहिला होता आपण एक कॅच असा पाहिला होता पीडीपीएल मध्ये सेम टू सेम पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणखीन एक कॅच पाहिला होता उमरोळीच्या मैदानावर तो देखील सेम टू सेम कॅच पाहायला मिळाला होता. असे मात्र पंकज पाटीलच्या हातामधून झेल नक्कीच सुटले जात आहेत. प्रयत्न केले होते हाईट खूप होती हाईटचा फायदा देखील उचलला होता मात्र थोडीशी जंप आधीच मारली होती. जीवनदान दिलं जात आहे बघूया. पुन्हा एकदा फटका चांगला आहे इथे मात्र उज्ज्वल पाहायला मिळतोय त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय चांगल्या पद्धतीने एक यंगस्टर म्हणून टेंबुडे गावामधून आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने सर पाहिलं तर यंगस्टरला चालना देत असतात विनाश टेंबुडे संघाचे अनुभवी खेळाडू. जीत जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय. धावसंख्या स्कोरवर लागली जाते 48 धावा. मारण्याचा प्रयत्न होता क्रॉस बॅट केली होती मात्र चेंडू थोडासा खाली राहिला. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झालाय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 48 धावा. या ऐकूया आपण एक संगीत आणि पुणे या मैदानाच्या आतमध्ये. चला या लवकरात लवकर यायचंय. तर सुरेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 षटक कंप्लीट झाले आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाईल 48 धावा. 16च्या सरासरीने खेळतोय संघ तो म्हणजेच अजिंक्य मराठा शिरगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. निकेत राऊत पुण्याच्या एकदा स्पेल मधली दुसरी ओव्हर. इथे मात्र मिस केलाय चेंडूला. दांडी मात्र गुल होतोय. जबरदस्त रीतीने मात्र यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गडी बाद शशांक बाद. शशांकची बॅटिंग आपण पाहिली. 11 चेंडू मध्ये 27 धावा. नक्कीच चांगली बॅटिंग केले आतापर्यंत जर पाहिलं तर या टुर्नामेंट मध्ये. नवीन फलंदाज जर पाहिला तर मयुरेश आपल्याला पाहायला मिळतोय. 5च्या जोडीला मात्र जॉईन होईल मंडाऊनच्या रूपामध्ये हा गडी नक्कीच आलाय. अनिकेतचं मात्र कौतुक करीन. पहिला चेंडू हाताळला थोडस सफल झाला होता शशांक. त्याच्या विरोधात गोलंदाजी करायची आहे. इथून मात्र जर पाहिला तर सरळ यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला आणि सरळ एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. षटकातील जर पाहिलं तर हा दुसरा चेंडू असणार आहे. षटक क्रमांक 4 इथे तिसरं पाहिलं जात 4थं षटक पाहिलं जात आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळायचा होता. फटका नाहीये तितका स्ट्रॉंग. स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय रुपेश येतोय चेंडूला पकडतोय. तोपर्यंत
सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जाते. 49 रन्स आतापर्यंत 49 धावा झाल्या आहेत. स्कोरबोर्डवर चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभारले. जर विचार केला तर 2 षटकामध्ये तब्बल धावा भरपूर मोठ्या प्रमाणावर आल्या होत्या आणि तदनंतर कुठेतरी थांबवलं जातोय. कर्णधाराचं नक्कीच तर विचार केला तर करण पाटील म्हटलं होतं की आम्ही 80 ते 90 धावा यामध्ये जमूया, हा टार्गेट त्यांनी ठेवलेला आहे. पुन्हा एकदा बॅटचा उपयोग केला, जबरदस्त रेक्कीने 1 धाव तर कंप्लीट केले. दुसरा धावचा प्रयत्न पार्थ मोरे. इथे मात्र आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने या मैदानावर रन मशीन म्हटली जाईल, कारण की पार्थच्या बॅटमधून आतापर्यंत भरपूर रन्स या टुर्नामेंट मध्ये आले आहेत. वैयक्तिक जर पाहिलं तर 11 चेंडू मध्ये 20 धावा या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 109 आणि 129. ओहो, इथे मात्र पाहिला जाईल चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू होता. अनिकेत राऊत याचा डॉट चेंडू घेतला जातोय. चेंडू क्रमांक जर पाहिलं तर 4था चेंडू कंप्लीट झालाय. आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात, 3 धावा खर्च केल्यात. 1 गडी देखील शशांकच्या रूपाने अनिकेत यांनी बाद केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर चांगलं क्रिकेट मी म्हणेन, कमबॅक करणारी गोलंदाजी अनिकेत राऊत यांची आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर पाहिलं तर 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पार्थ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र नक्कीच लाईन जर पाहिली तर थोडीशी चुकली गेली. अनिकेत राऊत यांची ज्या स्टेप घेतल्या होत्या त्या कुठेतरी चुकल्या जात आहेत आणि नक्कीच अशा प्रकारच्या स्टेप चुकल्यानंतर गोलंदाजी करणं कुठेतरी कठीण पडतंय. तेच जाणलं आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतील. हा चेंडू उंचावर मारायचा होता. इथे मात्र विकेटचं होईल पतन. जी कामगिरी करायची होती अनिकेत राऊत याला, जे कामासाठी आले होते ते काम मात्र चोखपणे पार पाडतोय. कारण की एका बाजूला पाहिला तर शशांकला बाद झाला पहिल्या चेंडूमध्ये, 5व्या चेंडूवर जर पाहिला तर पार्थला देखील बाद केलाय. एकाच ओव्हरमध्ये दोन्ही फलंदाज जर पाहिलं ज्यांनी पार्टनरशिप चांगली केली होती ते मात्र तंबूच्या आसऱ्याला आहेत. नवीन बॅटर करण पाटील मैदानाच्या आतमध्ये जाईल, तोपर्यंत आपण ऐकूया एक सुमधुर संगीत आणि पुणे या मैदानाच्या आतमध्ये. तर आपण पाहिला पार्थ मोठा फटका मारण्यासाठी जात होता, मिस टाइम झाला आणि निखिल ने मात्र सुरेख झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाल. निखिल पामाळे आपण पाहतोय. इथून मात्र जर पाहिलं तर करण पाटीलवर आता जिम्मेदारी आहे अनिकेतच्या विरोधात शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडासा चेंडू वर चढला जातोय. जर पाहिलं तर नक्कीच अक्रॉस द लाईन खेळायचा होता, क्रॉस बॅट केली होती, मात्र चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क झाला नाही. धावा जर पाहिला तर 4 षटक कंप्लीट झालेत. 51 धावा या स्कोरबोर्ड वर लगावल्या जात आहेत. खूप वेगाने धावा आल्या होत्या. पहा 2 षटकांमध्ये ज्या धावा आल्या त्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 27 धावा आणि एकंदरीत पुन्हा 3 षटकांचा विचार केला तर या 3 षटकांमध्ये तब्बल 22 धावा आलेल्या 23 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅटरचा जर विचार केला शशांक देखील 116 वर इथे मात्र आतापर्यंत टॉप वर आहे आणि पार्थ देखील पाहिला तर 116 धावांवर इथे मात्र टॉप वर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही एकाच टीमचे हे खेळाडू आहेत
आज या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक धावा त्यांच्या नावावर आपण पाहतोय. ते मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर रुपेश. पहिला चेंडूला उडवलाय, चेंडू हवेत निघून जाईल कौस्तुभच्या डोक्यावरून. इथे मात्र येतोय षटकार. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर मात्र अटॅकिंग फलंदाजी षटकार मारला जातोय. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहिलं जातोय पहिल्या चेंडूवर अटॅक केला जातोय. षटकाराने सी सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा चेंडू नो आहे. इथे मात्र चेंडूला पकडतोय आशू आहे त्या ठिकाणी. नो चेंडू आहे. तन्मय आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला जरूर पकडला मात्र नोचा कॉल होता. इथे मात्र पाहिलं जाईल सिंगल रन्स घेतली जाईल आणि करणसाठी मात्र फ्री हिट असेल. विचार केला धावसंख्येचा तर 59 धावा. इथून मात्र अनिकेत येतोय. रुपेशला मात्र मार्गदर्शन करेल यात काही वाद नाही, कारण की फ्री हिटचा चेंडू आहे. करण सारखा एक हार्ड हिटर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या विरोधात फ्री हिटचा चेंडू फेकायचा आहे. प्रयत्न तर असतील की हा चेंडू डॉट फेकावा, मात्र दुसरीकडून पाहिला तर करणचा देखील विचार असेल की ह्या चेंडूला सीमारेषे पार फेकावा. तर रुपेश येतोय. फ्री हिटचा चेंडू आहे करणसाठी. फ्री हिट आहे आपण पाहतोय. इथे मात्र रन्स घेतली जाईल. एक मुभा होती. पूर्णपणे पाहिला तर स्टंप मध्ये चेंडू टाकला होता. मिडल स्टंप ज्या पद्धतीने उडवलाय खूप चांगल्या पद्धतीने ही रन्स मात्र कंप्लीट केली आणि चांगला चेंडू नक्कीच हाताळला होता तो म्हणजेच रुपेश यांनी. चेंडूचा खेळ जरा पाहिला तर आतापर्यंत 2 चेंडू इथून मात्र पाहायला मिळत आहेत. 5वं षटक नक्कीच मार्गस्थ आहे. अजूनही जर पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील 10. या 10 चेंडू मध्ये किती धावा जमावल्या जातील. आतापर्यंत धावांची संख्या जर पाहिली तर 60 धावा स्कोरबोर्डवर आहेत. पुन्हा एकदा शॉट चेंडू. याला मात्र थारा नाही आहे. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार. इथे येतोय फ्लाइट एट षटकार. तुम हो हटके थँक्यू. तर आपण पाहतोय या षटकाने धावसंख्या जर पाहिली तर 6 ने फ्लाय होईल. आता मात्र 66 रन्स आपण पाहतोय. 66 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. अजूनही एक षटक फेकायचं आहे तर थोडीशी घाई करा प्लीज. खूप टाइम होतोय. इथे मात्र नो चेंडू. बीमर चेंडू हाताळलाय. पाहिलं जाईल हा देखील नो चेंडू आहे. बीमर चेंडूवर एकाच ओव्हर मध्ये पुन्हा एकदा 2 बीमर चेंडू टेन्शन वाढवतोय. ते म्हणजेच पाहिलं तर विनर्स तेंबोडे संघाचं, कारण एक बीमर चेंडू टाकणारा गोलंदाज पाहिला आपण पंकज पाटील. दुसरा बीमर चेंडू टाकणारा आता मात्र रुपेश पाहायला मिळतोय. चला षटकातील जर पाहिला तर आपण पाहतोय 3 चेंडू कंप्लीट झाले आहेत. अजूनही 3 चेंडू फेकायचे आहेत.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तन्मय 50 पाहायला मिळेल. नाही चेंज केलं जात आहे. आपण पाहतोय पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर पाहिलं तर निमिष सरांना आणलं जात आहे. पण पाहतायत शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत निमिष आपल्याला पाहायला मिळेल. निमिष मोहिते 3 चेंडूचा खेळ करण्यासाठी आलेत. चांगला चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. रुपेश चेंडू खाली जाईल का नाही. नाही इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला थोडस जाताना कुठेतरी अडथळे क्रॅम्प आलाय का बघा. जरा पाणी घेऊन जायचंय. चला फील्ड सजवायचे लगेचच. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर आतापर्यंत आपण पाहतोय 69 धावा. तर 69 धावा झाल्या. 3 हिटचा चेंडू होता. गरज नव्हती झेल घेण्याची. ज्या पद्धतीने रुपेश चेंडूवर आला होता. कारण की चला थोडीशी गाय करा प्लीज. तर पुण्याच एकदा बॅटर सज्ज असेल पाहायला मिळेल तर मिस्टर मयुरेश आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत चांगली फलंदाजी मयुरेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. निमेश हा देखील चेंडू फुलटॉस चेंडू होता. मात्र थोडासा लोवर चेंडू पाहायला मिळाला. उज्ज्वल येतोय चेंडूवर आणि गडीचं होईल पतन. मयुरेश बॅक टू द डग आउट. तर सुरेख मात्र मयुरेशने देखील काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत पाहिलं तर 6 चेंडू त्याने वापरले आणि 6 चेंडू मध्ये धावा जर पाहिल्या तर 16 धावा खेळलाय. षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. निमिष मात्र आल्या चांगली बॅकअप देतोय. ज्या पद्धतीने गोलंदाज खर्चीकरण केलं होतं कुठेतरी कमबॅक करायचं आहे आणि ते कमबॅक मिळतंय त्यांच्याकडून. पुन्हा एकदा आता मात्र हा चेंडू अनिकेत राऊतच्या डोक्यावरून
चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. येतोय षटकार. जर पाहिली तर 75 धावा स्कोरबोर्डवर झाल्यात. लगेच खूप वेगाने धावा आल्यात. अजूनही जर पाहिलं तर शेवटचे षटक नक्कीच बाकी आहे. कौस्तुभ येईल गोलंदाजी हाताळण्यासाठी. 1.5 ओव्हर मध्ये आपण नेहमीच कौस्तुभला पाहतोय. इथे मात्र त्याला पाहिलं जाईल कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. आज मात्र विनर्स तेंबडे संघाचा जर विचार केला तर राहुल पाटील नाही आहेत. पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त खेळले होते. चांगल्या पद्धतीने रन्स देखील त्यांच्या बॅट मधून आल्या होत्या. असा हा राहुल पाटील चिंटू या नावाने जास्तीत जास्त ओळखला जातोय. मात्र आज दिसणार नाही या मैदानावर. बघूया त्याचा भाऊ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर कौस्तुभ पाटील आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय सुरेखरीतीने, कारण पाटील मात्र एक धाव कंप्लीट करतोय. दुसरी धावाचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप वेगाने धाव जमावली जाते कारण की जाणीव आहे करण पाटीलला जेव्हापर्यंत स्ट्राईक आहे तोपर्यंत मोठे फटके येऊ शकत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर ध्रुवेश देखील आलाय. ध्रुवेशने देखील एक चेंडूवर षटकार मारून दाखवलाय. फटका तर फसलाय. चेंडू खाली उज्ज्वल मात्र नाही. नो मॅच लँडला चेंडू पडेल. रन्स मात्र मिळेल 2. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत धावा जमावली जात आहेत 79 धावा. 79 धावा स्कोरबोर्डवर आहेत. धावा वेगाने आल्यात पण पाहू शकतायत खूप वेगाने धावा येत आहेत. पार्थ आणि शशांकची जोडी पाहिली, जबरदस्त फलंदाजी केली. पार्थ 20 तर शशांक 27 धावा खेळला. आता मात्र पुन्हा एकदा ऑनसाइड रिजन मध्ये खेळलाय. अनिकेत राऊत चेंडूवर जातोय, चेंडूला पकडेल तोपर्यंत सिंगल रन्स. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 80 धावा होत आहेत. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 3 चेंडू मध्ये 5 धावा खर्च करतोय कौस्तुभ. 1.5 ओव्हर आहे. शेवटचे षटक च्या पद्धतीने टाकलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटा चेंडू आहे. जीत गावड चेंडूला पकडेल तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. या सिंगल रन्सने धावसंख्या 81 धावा झाल्या आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील षटकातील. इनिंग नक्कीच ब्रेक होईल. जर पाहिलं तर सेमीफायनलचा हा सामना आपण पाहतोय. फटका तर फसलाय. चेंडू हवेत आहे. इथे मात्र जज करतोय चेंडूला. गुड जज आणि गुड कॅच मी म्हणेन भावेशच्या माध्यमातून. आणि गडी बाद होतोय. सुरेखरीतीने गडी बाद केला जातोय. मिस्टर करण पाटील बॅक टू द डग आउट. आउट होतोय. थँक्यू डीजे, थँक्यू. येस राहील पठाण, या आपण काय अनाउन्समेंट करायची ती मात्र आपण इनिंग ब्रेक नंतर नक्कीच करू शकतायत. टुर्नामेंट मध्ये एक अनाउन्समेंट देखील आधी झाली, आता मात्र दुसरी अनाउन्समेंट होणार आहे. इथे मात्र पाहतोय शेवटचा चेंडू आहे. हो, चेंडू जर पाहिला तर ह्या चेंडूला पाहायला मिळतोय रन्स मात्र मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय. एकंदरीत चेंडूचा खेळ पाहिला तर आपल्याला पाहायला मिळत आहेत 6 षटक कंप्लीट झाले आहेत. 82 धावा स्कोर, 81 धावा स्कोरबोर्डवर आहेत आणि 82 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जात आहे.
तुझ्याकडून करायला लागेल असं कारण तू करतोय ना मी करून ना मला नाही ग्राह्य पकडणार असं नक्कीच राहील पठाणची एक अनाउन्समेंट आहे आपण ऐकू शकता. यापुढील जे काय टुर्नामेंट असेल ती टुर्नामेंट मी गावदेवी खेराफाटक या संघामधून खेळणार मिळत नाही. धन्यवाद राहील पठाण. आपण पाहतोय याने अनाउन्समेंट केले. नक्कीच तर आपण पाहतोय 81 धावा स्कोरबोर्ड वर लागल्या. 82 धावांचं लक्ष इथे मात्र घेऊन उतरेल संघ जर पाहिला तर विनस टेंबोडे संघ. तर नक्कीच 6 षटक आपण पाहणार आहोत. हे मात्र समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा थोडस फेरबदल करीन. राहुल धनवा मॅन फ्रॉम मासवण आपल्याला ऐकण्यासाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. तर जाऊया एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुणे येऊया व्हॉइस ऑफ मासवण राहुल धनवाकडे. धन्यवाद संतोषजी पाटील सर. चला प्लीज 2 ओपनिंग पेअर बॅटर आपण दाखल व मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी आपण जर बघितली तर अजिंक्य मराठा शिरगाव या संघाने केली. धावा लावल्या धाव फलकावरती त्या म्हणजेच 81 आणि 82 धावेचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय. 6 षटकांमध्ये या धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं खेळाडू वर्गांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आपण पाहतायत पवन सूत क्रीडा मंडळ नवली प्रेझेंट भव्य दिव्य स्पर्धा. युट्यूबच्या माध्यमातून देखील जोडलेल्या तमाम श्रोत्यांचा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करीत आहोत. घर बसल्या आपण पाहतोय क्रिकेटचा आस्वाद या ठिकाणी घेतायत आमचे लाडके प्रेक्षक वर्ग आणि युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय पाटील नेटवर्क आज घराघरामध्ये पोहोचला गेला. 2007 मध्ये प्रथम बघितलं आपण आयफोन, 2008 मध्ये आपण बघितलं अँड्रॉइड स्मार्टफोन आला, परंतु युट्यूब 14 फेब्रुवारी 2005 मध्ये स्टीव्ह बकनर च्या माध्यमातून आपण बघितलं जावेद करीम आणि हुरलेन या 3 संशोधकांनी एकत्रित येऊन युट्यूबची निर्मिती केली. आणि आज आपण पाहतोय युट्यूब वरती भारतातील सर्वात जास्त युजर्स हे पाहायला मिळाले. 51 करोड युजर्स भारतीय पाहायला मिळत आहेत आणि तेच या ठिकाणी आपण पाहतोय युट्यूबचा क्रेज आहे आज सर्व ठिकाणी. आणि युट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण पाटील नेटवर्क च्या माध्यमातून आपण पाहतोय 84,900 आतापर्यंत सबस्क्रायबर परिपूर्ण होत आहेत पाटील नेटवर्क च्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहू शकाल. वेलकम बॅक. वोळिया मॅचच्या दिशेने 2 बॅटर आपण पाहतोय. एका साईडनं मिस्टर अनिकेत राऊत, दुसऱ्या साईडनं जीत. तर गोलंदाज सूरज यंदाचं वर्ष सूरजने अक्षरशः गाजवलंय. या मॅच मध्ये कशा अनुषंगाने प्रदर्शन करेल बेस्ट वर्सेस बेस्ट सूरज विरुद्ध अनिकेत राऊत. यावेळेस चेंडू थोडासा खाली राहतोय. संध्याकाळचं सत्र आहे. गोलंदाजांना पोषक असणारी खेळपट्टी, गोलंदाजांना पोषक असणारं वातावरण अर्थात संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. 82 धावांचं टार्गेट समोर आहे. 13.66 या सरासरीने धावा जमवाव्या लागतील विनर्स टेम्बोड या संघाला. गोलंदाज सूरज पुन्हा एकदा यापुढे स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चेंडू 1 धाव जरूर मिळेल. गॅप मध्ये आहे आणि कव्हरअप होताना आपण पाहतोय. यस, इट इज अ 4 रन. चौकाराने अकाउंट ओपनिंग करतोय पवन सूद. चौकार. यस डीजे.
यावरती जे 4 धाबा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. सेमीफायनलचा दुसरा सामना आपण पाहतो या 2 बलाढ्य संघांमध्ये. प्रथम फलंदाजी अजिंक्य मराठा शिरगाव या संघाने केली आणि 81 धावा धाव फलकावरती लावल्यात आणि 82 धावेचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय विनर्स टेंबोडे या संघासमोर. यानंतर आपण पाहणार आहोत ग्रँड फिनाले मेगा फायनल आणि मेगा फायनल मध्ये प्रथमतः आपण बघितलं यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबा हा संघ आतापर्यंत जाऊन पोहोचलाय आणि चालू असलेल्या सामन्यामधून जो संघ विन होईल तो थेट मेगा फायनल मध्ये. यावेळेस आपण पाहतोय सुंदर चेंडू. यश त्यांचा वेध घेतला. बिग 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 विकेट. अनिकेत राऊत बॅक टू द डगआउट गॉन. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 3 चेंडू हाताळले गेले तर एक बिग विकेट त्याच्यामध्ये नोंदवला गेलाय. यंदाचं वर्ष खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सूरज नावावरती करतोय. यंदाच्या वर्षामध्ये मोठमोठ्या स्पर्धा आपण त्याला खेळताना पाहिलाय. मोठमोठ्या खेळाडूंदरम्यान आपण बघितले लढत आणि त्याच्यामध्ये विजय या ठिकाणी निश्चित सूरजचा झालाय आणि तोच पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय पवनसूत नवलीच्या मैदानावरती. मैदान अक्षरशः गाजवलं जात आहे आणि तीच या ठिकाणी आपण पाहतोय. म्हणतात ना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यामध्ये वेळ घालवा, लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये वेळ घालवतील आणि तेच केलंय. न्यू बॅटर इन झालाय कौस्तुभ 3ऱ्या क्रमांकावर. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज ठरले होते. अजज पटेल न्यूझीलंड संघाचा गोलंदाज यांनी 10 विकेट हॉल नोंदवला. यावेळेस चांगल्या रीतीने चेंडू पाहायला मिळतोय. पहिलं षटक या ठिकाणी परिपूर्ण कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय 1 गडी बाद 4. मुरबे संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबा संघाचे कॅप्टन अक्षय आरेकर आपण या ठिकाणी या त्वरित. सुंदर रीतीने आपण पाहतोय आतापर्यंत क्रिकेट 4 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. 82 धावेचा पाठलाग करायचा आहे. मोठं टार्गेट आहे परंतु हे मैदान ज्या अनुषंगाने आपण पाहतो ना जो चांगली कामगिरी करेल त्याच्या प्रेमात ही खेळपट्टी पडते. म्हणूनच येथे मेहनत फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते आहे. म्हणतात ना लक हा शब्द 2 अक्षरांनी बनलाय. भाग्य शब्द 2.5 अक्षरांनी बनलाय. नशिबा शब्द 3 अक्षरांनी बनलाय. किस्मत हा शब्द 3.5 अक्षरांनी बनलाय. परंतु मेहनत हा 4 अक्षरांचा शब्द खूप काही सांगून जातो. अपयश नावाच्या रोगावरती एकच मात्रा ते आहे तुमचे हार्ड वर्क. म्हणूनच म्हटलं इंग्रजीमध्ये नो पेन नो गेन. गोलंदाजी क्रमांक 2 मध्ये मुसद्दिक शेखला आपण पाहतोय. एक कॅलिबर गोलंदाज मोठमोठ्या स्पर्धा मुसद्दिकला आपण खेळताना पाहिलाय. पहिला चेंडू हवेमध्ये सेलिब मिड ऑफ मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय जेल सुटला गेलाय. ड्रॉप कॅच. 5 धावा धाव फलकावरती पाहायला मिळते. जीवदान मिळालंय ते म्हणजे जीतला. येथून चांगल्या अनुषंगाने फलंदाजी जीतला करावी लागेल. दुसऱ्या साइडनं आपण पाहतोय कौस्तुभ हा बॅटर कशा अनुषंगाने या ठिकाणी फलंदाजी करेल. चांगल्या अनुषंगाने क्रिकेट खेळावं लागेल 2 बॅटर यांना. म्हणतात ना जिजून गेलं तरी चालेल परंतु गंजून कधी जाऊ नका. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मैदान हे सोडायचं नाहीये. ही भूमिका येथून घ्यावी लागेल. निर्धाव चेंडू डॉट बॉल फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. गोलंदाज मुसद्दिक शेखच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक उंच पुरा गोलंदाज आपण पाहतोय आणि कमी वयामध्ये मुसद्दिक शेखने एक उंच भरारी गगनभेदी भरारी घेतले. यावेळेस लॉप केलाय ऑन साइडला. चेंडू निघून गेलाय. यावेळेस आपण जर पाहिलं
2 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या 7 धावा टोटल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका फसलाय आणि यावेळेस यट्स इज टेकन. दुसऱ्या विकेटचं पतन होताना आपण पाहतोय मुसद्दिक शेखच्या अकाउंट वरती विकेट नंबर 1 आपण पाहतोय. धन्यवाद. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये रथी महारथी प्लेअर आपण पाहतोय पंकज पाटील यांना. पालन सर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक उंचपुरा गोलंदाज एक उंचपुरा फलंदाज एकमेकांविरोधामध्ये आपण पाहतोय. मुसद्दिक शेख आपण पाहतोय यंग अँड टॅलेंट. दुसऱ्या साइडनं पंकज पाटील एक्सपिरियन्स. चेंडू हवेमध्ये चेंडू खाली. जय राऊत ब्रँड ऑफ शिरगाव उत्कृष्ट पकडलाय झेल. पंकज पाटील फेल गॉन. आतापर्यंत 5 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहतोय 2 बॅक टू बॅक विकेट. मुसद्दिक शेख इज ऑन हॅट्रिक नाव. दुर्वेश गावडला आपण बघितलं हॅट्रिक साध्य केली. या स्पर्धेमधील पहिली दुसरी हॅट्रिक साध्य होईल का? उंचपुरा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. वर्ल्ड क्लास क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर पाकिस्तान संघाचा मोहम्मद इरफान सर्वात उंचपुरा क्रिकेटपटू ठरला. 7 फूट 2 इंच एवढी हाईट त्याची पाहायला मिळाली. तदनंतर आपण बघितलं तर सर्वात शॉर्टेस्ट क्रिकेटपटू कोण असेल तर कायगर वॅन याची हाईट 4.5 फूट एवढी पाहायला मिळाली न्यूझीलंड संघाचा. तदनंतर भारतीय संघाच्या माध्यमातून आपण जर बघितलं पार्थिव पटेल 5 फूट 1 इंच. जय राऊत हे काय घडलंय? फुटबॉल प्रमाणे किक मारले आणि यावेळी चेंडू फरार. सीमारेषा पलीकडे गोल मिळाला जयला फुटबॉलच्या खेळामध्ये. यस डिझाय. स्कोर कार्ड जर आपण बघितलं 2 षटकानंतर जाऊन पोहोचलोय 11 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण जर या ठिकाणी बघितलं टॉप स्कोरर या स्पर्धेमधील तर शशांक याला आपण पाहतोय. अजिंक्य मराठा शिरगाव 4 सामन्यांमध्ये 116 धावा हाईट स्कोर त्याचा आपण पाहतोय 51. दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय पार्थ मोरे. अजिंक्य मराठा शिरगाव 4 सामन्यांमध्ये 116 हाईट स्कोर नॉट आउट 33. आणि तिसऱ्या क्रमांकावरती जन्मेश यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे संघाच्या माध्यमातून 4 मॅच 84 रन हाईट स्कोर 35 नॉट आउट. यावेळेस सुंदर रीतीने पूलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं रोज सुपर हिट शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये षटकार. धाव फलकावरती या 6 धावे सहित 17 रन 17 धावा जीतच्या बॅट मधून षटकार आपण पाहिला. जीवदान मिळालं होतं ते म्हणजेच जीतला आणि त्याचा पुरेपूर या ठिकाणी फायदा उचलला गेलाय. संधी मिळालाय म्हणतात ना, ज्याला संधी मिळालाय तो नशीबवान आणि ज्याने संधीचं सोनं केलंय तो भाग्यवान. आणि ती भूमिका येथून घेतली गेली जीतच्या माध्यमातून. नावाप्रमाणे संघाला जीत मिळवून देईल का
यावेळेस आपण पाहतोय देर इज अ विक्ट्री बिहाइंड द फेअर, डर के आगे जीत है, हे आपण सातत्याने पाहिलंय. यावेळेस आपण जर पाहतोय तर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सूरजला आपण पाहतोय गोलंदाजी करताना चांगल्या रीतीची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय सूरज करताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट डाव्या हाताने अकुल टेपचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन साइडला. यावेळेस प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि याच कारणास्तव आपण पाहतोय एक धाव मिळते आणि एका धावेसहित आपण पाहतोय 18 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मधील आणि धावा लागल्यात विनर्स टेम्बोर्ड या संघाच्या. 18 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. या षटकातील पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला सुंदर रीतीने फटका आपण पाहतोय 6 धावेमध्ये कन्वर्ट करताना बॅटर आपण पाहतोय भावेच्या बॅट मधून षटकार. येणारे चेंडू 20 आणि 58 धावेचं टार्गेट समोर. आपण पाहतो या मॅचचं समीकरण बनलं गेलंय. दोन दिग्गज बलाढ्य मातब्बर क्वालिटी संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. सूरज यावेळेस पुन्हा एकदा भावेच्या बॅट मधून एक से बढ़कर एक सिक्सर. यस डिझ समीकरण येऊन ठेपलं. येणारे 19 चेंडू 52 धावेचं टार्गेट समोर आपण पाहतोय. अनिकेत राऊत लवकर बाद झाले, तदनंतर पंकज पाटील लवकर बाद झाले, कौस्तुभ लवकर बाद झाला आणि तदनंतर पूर्णपणे जबाबदारी आपण पाहतोय भावेश यांच्यावरती आले आणि ते जबाबदारीने फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना ओझ लादलेलं असतं म्हणून ते दिसतं, जबाबदारी स्वीकारलेली असते म्हणून ती दिसत नाही आणि ती जबाबदारी ची जाणीव आपण पाहतोय. जगातील सर्वात महत्वाचं टॉनिक कोणतं आहे तर ते आहे जबाबदारी आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू कधीच दमत नसतो, थकत नसतो आयुष्यभर आणि तेच आपण पाहिलंय या ठिकाणी. स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर 30 धावा, येणारे 19 चेंडू 52 धावेचे टार्गेट समोर. सूरजच्या स्पेल मधील अंतिम चेंडू षटक क्रमांक 3 मधील अंतिम चेंडू. चला प्लीज घाई करा, यानंतर मेगा फायनल अजून पेंडिंग आहे. 5:25 होत आहेत, सहकार्य करा. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका. एक धाव जरूर या ठिकाणी परिपूर्ण कंप्लीट आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 31 या आकड्यावरती. येणारे चेंडू 18 आणि 51 धावेचं टार्गेट हे समोर. धन्यवाद डीजे. 31 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 31 जानेवारी 1997 आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील सुपुत्र आदरणीय मनोजजी घरत साहेब यांचं आगमन झालंय. वेलकम सर. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय आणि या मॅचचा मनसोक्तपणे आनंद लुटायचा आहे. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आदरणीय सन्माननीय श्रोत मनोजजी घरत साहेब, वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीवरती. 31 धाव फलकावरती ऋतुराज दशरथ गायकवाड. 31 जानेवारी 1997 जन्मदिवस. 2021 इंडियन प्रीमियर लीग मध्ये ऑरेंज कपल ठरला. 19 सामन्यांमध्ये 635 धावा त्याने केल्या आणि विजय हजारे ट्रॉफी मध्ये उत्तर प्रदेशात संघाविरोधात 49व्या ओव्हर मध्ये शिवा सिंगच्या 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा कारनामा केला आणि वर्ल्ड रेकॉर्ड केला. कारण की जगातील पहिलाच फलंदाज ठरला ज्याने एकाच षटकामध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा हा केला. यावेळेस पुन्हा आपण पाहतोय 1 धाव आणि एका धावेसहित धावांची गती लागली गेले 33 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. मुसद्दिक शेखला आपण पाहतोय गोलंदाजी करताना 2 चेंडूवरती 2 सिंगल. मागच्या षटक एक सक्सेसफुल ओव्हर म्हणून पाहायला मिळालं. 7 धावा दिल्या मुसद्दिक शेखने.
2 महत्वपूर्ण विकेट. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे. गतीचा बेताज बादशाह म्हणून संबोधलं जातं. ब्रँड ऑफ शिरगाव कमी वयामध्ये जास्त प्रसिद्धी आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रभर. आपण पाहतोय मुसद्दिक शेखला महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात मध्ये देखील आपण पाहतोय. मुसद्दिक शेखला जाताना आणि चांगलं क्रिकेट तो आतापर्यंत खेळतोय. आपल्या कुशल नेतृत्वावर म्हणतात ना, निसर्ग देतो तो चेहरा, आपण निर्माण करतो ती ओळख. यावेळेस आपण जर बघितला तर पाहायला मिळतोय यस इट इज 6 रन. सुंदर प्रयत्न झाले होते. प्रयत्नांसाठी टाळ्यांचे गजर निश्चित स्वरूपात, नो डाऊट. क्या बात आहे. 6 धावा आपण पाहतोय आणि या 6 धाव्यासहित स्कोर कार्ड जाऊन फ्लाय झालंय सुंदर रीतीने. कॅमेरा वर्क आपण पाहतोय. अनुराग चव्हाण, ब्रँड ऑफ कमारे, नाम तो सुना होगा. आजपर्यंत आपण पाहतोय कॅमेरा वर्कर तर भरपूर जण बघितलंय, परंतु अनुराग चव्हाण यांची गोष्ट काहीतरी वेगळी आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला हा फटका. 1 धाव परिपूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपामध्ये 2 धावा येतील आणि स्कोर कार्ड 41 वर जाऊन पोहोचले. 41 स्कोर कार्ड वर. यावेळी सुंदर रीतीने आपण पाहतोय हा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी. 41 धावा, अर्धा पल्ला पार झालाय. अजून देखील अर्धा पल्ला पार करावा लागेल आणि त्यासाठी येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडू मध्ये 41 धावेचं टार्गेट हे समोर आहे. विनर टिंबोडे या संघासमोर. या घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवणीय संगीत. येणारे चेंडू आहेत 12. 41 धावेचं टार्गेट समोर आहे. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळावं लागेल विनर टेंबोड या संघाला. म्हणतात ना की हरणाचा वेग हा 58 किलोमीटर प्रति तास एवढा असतो, तर वाघाचा वेग हा 42 किलोमीटर प्रति तास एवढा असतो. आणि एवढा वेग असून देखील हरिण ही वाघाची शिकार होते आणि म्हणूनच आपण पाहतोय तर यावेळेस आपण पाहतोय स्पर्धा आणि जे चेंडू या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत आदरणीय सन्माननीय अनिकेत राऊत सरांच्या माध्यमातून आणि आदरणीय विशाल वैद्य सरांच्या माध्यमातून वी स्पोर्टचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सहकार्य करतायत. खूप खूप धन्यवाद. मी म्हटलं होतं की हरणाचा वेग असतो 58 किलोमीटर प्रति तास एवढा, तर वाघाचा वेग असतो 42 किलोमीटर प्रति तास एवढा. तरी देखील हरिण वाघाची शिकार होते, कारण की हरणाला ठाऊक असतं ती वाघापेक्षा कमजोर आहे आणि हीच भीती तिला मागे वळण्यास भाग पाडते आणि हरणाची धैर्य, हरणाची गती या ठिकाणी कमी होते. म्हणूनच स्वतःला कधीही कमजोर समजू नका. क्रिकेटमध्ये कमजोर कुठलाच खेळाडू नसतो. या क्रिकेटच्या दुनियेमध्ये कमजोरी त्याची वेळ असते. येणारे 11 चेंडू आणि 40 धावेचं टार्गेट समोर. गोलंदाज आपण पाहतोय मयुरेश, चांगली फलंदाजी केली होती मयुरेशने. 3ऱ्या क्रमांकावरती येऊन आपण पाहिलं मयुरेशला योगदान दिलं होतं 16 धावेचं आणि आता गोलंदाजीमध्ये आपलं योगदान देताना यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडू आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय बाईटच्या माध्यमातून 1 धाव स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय, ते म्हणजे 42 42 धावा. येणारे चेंडू आहे 10 आणि 43 रन.
43 धावा धाव फलकावरती आहेत. यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबा संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी या त्वरित. अक्षय आरेकर आपण कुठे असाल तर प्लीज आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रत्येकरण आपण पाहतोय या ठिकाणी करतायत. त्या अनुषंगाने गोलंदाजी करतो मयुरेश हा गोलंदाज अजिंक्य मराठा शिरगाव संघाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. पुढील चेंडू यापुढे पुलर लेनचा चेंडू होता, ऑन साइडला स्मॅश केलाय. एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 44 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत षटकातील चेंडू फेकून झालेत 5. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक. येणारे 7 चेंडू आणि 38 धावेचं टार्गेट हे समोर. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू प्रत्येकरण आपण पाहतोय. लेग ब्रेकचा वापर आपण पाहतोय. चांगल्या अनुषंगाने लेग ब्रेक ऑफ ब्रेक मयुरेशकडे आहेत. आता सामना शेवटच्या षटकामध्ये येऊन ठेपलाय जिथे आवश्यकता आहे. 6 चेंडू मध्ये 38 धावेचं टार्गेट हे विनर्स टेंबोडे या संघासमोर आहे. पाचव्या षटकामध्ये फक्त 2 धावा. चला काही करा प्लीज. अंतिम षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. हॅट्रिक बॉय दुर्वेश गावड या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी करताना. यावेळेस ऑन साइडला पहिला षटकार आलाय. 38 धावेचे टार्गेट आहे. आता 5 चेंडू आणि 32 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे, अशक्य आहे, परंतु हे क्रिकेट आहे आणि येथे कधी काय घडेल हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. म्हणूनच म्हटलंय ना की सरड्यापेक्षा जास्त रंग रूप बदलणारा खेळ अर्थात क्रिकेट आपण पाहतोय. पुन्हा ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय. एकच धाव या चेंडू मध्ये पाहायला मिळाले. धाव फलकावरती एका धावेसहित 51 धावा या लागल्या गेल्यात. आता 4 चेंडू आणि 31 अशक्य असणारं टार्गेट. अनुषंगाने प्रथम फलंदाजी आपण पाहिली. अजिंक्य मराठा शिरगाव या संघाने केले 81 धावेचं टार्गेट समोर ठेवण्यात आलं होतं. 82 धावेचं आणि आतापर्यंत आपण पाहतो थोडासा बॅकफुट वरती आहे विनर टेंबोळे संघ. आणि क्रिकेट असा खेळ आहे, हार जीत तर होतच राहणार आणि तेच या ठिकाणी आपण पाहतो. या ठिकाणी पंच दर्शवत आहेत. येस, इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी पंच या ठिकाणी करतायत. छप्पन्न धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. औपचारिकता बाकी. 26 धावेचं टार्गेट समोर आहे. सुंदर रीतीने आपण पाहतोय क्रिकेट स्पर्धा आणि मोठमोठ्या रणधुरंधर संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. परंतु मेगा फायनल मध्ये आपण जर बघितलं तर 2 क्वालिटी दर्जाचे संघ प्रवेश करताना आपण पाहतोय. पहिला संघ या स्पर्धेमध्ये ज्याने मेगा फायनल मध्ये प्रवेश केला असा यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबा संघ. आणि दुसऱ्या साइडने आपण पाहतोय चालू असलेल्या सामन्यामधील जो संघ विन होईल तो संघ दाखल होईल मेगा फायनल. थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय अतिशय सुरेख टुर्नामेंट आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने आदरणीय विश्वजित अहिरे सरांच्या माध्यमातून निखिल याच्याकरता 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराकरता लावण्यात आलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. सर्व आयोजक आपण पाहतो रेडी आहेत. थोड्याच वेळामध्ये आपण पाहणार आहोत 2 संघ लाईनअप मध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
आदरणीय सन्माननीय राजेशभाई शहा साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पवनसूत क्रीडा मंडळ नवली प्रेझेंट या भव्य दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धेमध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. वेलकम सर. आपण या ठिकाणी यायचंय. थोड्याच वेळामध्ये दोन संघ लाईनअप मध्ये ऑपोजिट साइडने झेल टिपण्याचा प्रयत्न. उत्कृष्ट उत्कृष्ट दर्जाचा झेल या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळाला. अशाच पद्धतीने 25 जून 1983 मध्ये कपिल देव रामलाल निकंज यांनी VVS रिचर्डसन जो वेस्ट इंडिज संघाचा हुकमी ट्रम्प कार्ड होता त्याचा झेल असाच विरुद्ध दिशेने घेतला आणि तदनंतरच भारतीय संघ हा प्रथमतः विश्वचषक जिंकला. तशाच अनुषंगाने आपण पाहतोय या ठिकाणी झेल परिपूर्ण केला. दुर्वेश गावड कॉट अँड बोल्ड होताना आपण बघितलं. बॅटर गॉन होताना अंतिम चेंडू विजयाचा सुगंध पूर्णपणे या ठिकाणी दरवळला गेलाय. यापुढेच आपण पाहतोय ऑन साइडला जाताना आणि विजयाचा सुगंध अजिंक्य मराठा शिरगाव हा संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मेगा फायनल मध्ये. चला मान्यवर, आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देण्याकरता जायचंय. संपूर्ण मान्यवर आयोजक आपण पाहतोय. आपण या स्पर्धेचे आदरणीय प्रणय गरज सर, तुषार गरज सर, ब्रिजेश